फक्त मिठीत घे गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वाड्यात सायली आपल्या आईसोबत राहत होती. घर साधं होतं, पण त्या घरात आठवणी खूप होत्या. वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं होतं आणि आईने कष्ट करून सायलीला मोठं केलं होतं. सायली दिसायला सुंदर होती, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत दुःख असायचं. जणू मनात खूप काही असूनही ती कोणाला काही सांगत नव्हती. कॉलेज संपल्यानंतर तिला शहरात नोकरीची संधी मिळाली होती. पण आईची तब्येत सतत बिघडत असल्यामुळे तिने ती संधी सोडली होती. तिच्या आयुष्यात तिची आई सर्व काही होती. त्याच गावात आदित्य नावाचा एक तरुण राहत होता. तो शहरात नोकरी करत होता, पण सुट्टी मिळाली की गावात येत असे. सायली आणि आदित्यची ओळख लहानपणापासूनची होती. शाळेत असताना ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पण मोठे झाल्यावर परिस्थितीने त्यांच्यात अंतर निर्माण केलं होतं. दोघांच्या मनात एकमेकासाठी काहीतरी होतं, पण ते शब्दात कधीच आलं नव्हतं. एक दिवस सायलीच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली आणि डॉक्टरांनी तिला शहरात नेण्याचा सल्ला दिला. सायली घाबरून गेली. तिच्याकडे पैसे नव्हते, नातेवाईकांकडे मदत मागितली, पण प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून हात झटकला. ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटी बसून रडत होती. तेवढ्यात आदित्य तिथे आला. त्याने सायलीला पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन शांतपणे विचारलं, सायली, काय झालं? सायलीने डोळे पुसले आणि म्हणाली, काही नाही. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तू लहानपणापासून अशीच आहेस. स्वतः कितीही दुखावले असलीस तरी काही नाही म्हणतेस. एवढं ऐकताच सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आईला वाचवायचं आहे आदित्य, पण माझ्याकडे काहीच नाही. आदित्यने तिचा हात धरला आणि म्हणाला, तुझ्याकडे मी आहे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं. आदित्यने आईच्या उपचारासाठी लागणारे पैसे भरले आणि काही दिवसात तिची तब्येत सुधारू लागली. सायलीला आदित्यचे उपकार मान्य नव्हते. ती म्हणाली, तू माझ्यासाठी एवढं का करतोयस? आदित्य हसला आणि म्हणाला, कारण तू माझ्यासाठी फक्त गावातली एक मुलगी नाहीस. सायलीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. त्या दिवसानंतर दोघांमधलं जुनं नातं पुन्हा जिवंत होऊ लागलं. आदित्य रोज हॉस्पिटलमध्ये यायचा, आईची चौकशी करायचा, सायलीसाठी चहा आणायचा आणि ती थकली तिला शांत बसायला सांगायचा. एका रात्री हॉस्पिटलच्या बाहेर पाऊस कोसळत होता. सायली खिडकीजवळ उभी राहून पाऊस पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आदित्य तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि म्हणाला, काय झालं? सायली म्हणाली, मला भीती वाटते. आदित्यने विचारलं, कशाची? ती हळू आवाजात म्हणाली, सगळं गमावण्याची. आदित्य काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, तू एकटी नाहीस. सायलीने वळून त्याच्याकडे पाहिलं, पण यावेळी तिने काहीही न बोलता फक्त त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तिचे खांदे थरथरत होते. आदित्यने काहीही प्रश्न न विचारता तिला अलगद मिठीत घेतलं. त्या मिठीत कोणताही हक्क नव्हता, कोणतीही अपेक्षा नव्हती, फक्त आधार होता. सायलीने डोळे मिटले आणि प्रत्येक दिवसापासून मनात साठवलेलं दुःख त्या मिठीत अश्रूंमधून बाहेर आलं. ती फक्त एवढंच म्हणाली, मला काही नको आदित्य, फक्त अशीच मिठीत घे. आदित्यच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने हळूच म्हटलं, जोपर्यंत तुला माझी गरज आहे तोपर्यंत ही मिठी तुझ्यासाठीच आहे. पण दुसऱ्याच दिवशी परिस्थिती बदलली. सायलीच्या मामाने तिच्यासाठी एक श्रीमंत घराण्यातील मुलाचं स्थळ आणलं. मुलगा परदेशात नोकरी करत होता आणि आईच्या उपचारासाठीही मदत करण्याचं आश्वासन देत होता. मामाने सायलीवर दबाव आणला, तुझ्या आईला चांगलं आयुष्य हवं असेल तर हे लग्न कर. सायली गप्प झाली. तिला आदित्य आवडत होता, पण आदित्यकडे स्वतःचं मोठं घर किंवा पैसा नव्हता. त्याने नुकतीच नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सायलीला वाटलं की आपल्या एका निर्णयामुळे आईचं आयुष्य धोक्यात येईल, म्हणून तिने मनाविरुद्ध लग्नाला होकार दिला. ही बातमी आदित्यला कळली तेव्हा तो हात धरला. तो सायलीला भेटायला गेला आणि विचारलं, तू खरंच हे लग्न करणार आहेस? सायलीने नजर खाली केली आणि म्हणाली, हो. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहून विचारलं, तुझी इच्छा आहे? तिच्या ओठावर शब्द आले नाहीत, पण डोळ्यातून अश्रू आले. आदित्यला सगळं समजलं, तरीही त्याने तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. तो फक्त म्हणाला, सायली, तुझ्या आयुष्याचा निर्णय तू घे, माझ्यासाठी नाही. सायली रडत म्हणाली, माझ्याकडे आईशिवाय कोणी नाही.
आदित्यने उत्तर दिलं, आणि माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणी नाही. पण प्रेम म्हणजे समोरच्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे बांधून ठेवणं नाही. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मग मला काय करायचं? आदित्य काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, जे तुझं मन सांगतं ते कर. सायलीने डोळे मिटले. तिचं मन आदित्यकडे धावत होतं, पण तिच्या डोळ्यात आईचा चेहरा होता. लग्नाची तारीख ठरली, घरात तयारी सुरू झाली, पण सायलीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. लग्नाच्या आदल्या रात्री ती आपल्या जुन्या खोलीत बसली होती. तिने कपाट उघडलं आणि लहानपणीचा एक फोटो हातात घेतला. त्या फोटोत ती आणि आदित्य पावसात भिजत होते. तिने फोटो छातीशी धरला आणि रडत म्हणाली, काही लोक आयुष्यात येतात आणि कायमचे मनात राहतात, पण नशिबात नसतात. तेवढ्यात आई तिच्या खोलीत आली. तिने मुलीच्या डोळ्यात पाहिलं आणि सगळं ओळखलं. आईने विचारलं, तू हे लग्न तुझ्या मनाने करतेस का? सायली काही बोलली नाही. आई म्हणाली, माझ्यासाठी तुझं आयुष्य नष्ट करू नकोस. सायलीने आईचा हात धरला आणि म्हणाली, तू माझ्यासाठी आयुष्यभर सगळं सोडलंस. आता माझी वेळ आहे. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मुली, आईला जिवंत ठेवण्यासाठी मुलीने स्वतःला मारू नये. सायली आईच्या कुशीत शिरली. तिच्या मनातला निर्णय अजूनही बदलला नव्हता. लग्नाच्या दिवशी घरात गर्दी होती, सगळे आनंदात होते, पण सायलीच्या डोळ्यात फक्त एकच चेहरा होता, आदित्यचा. लग्नाच्या मंडपात ती बसली होती तेव्हा अचानक बाहेर मोठा गोंधळ झाला. डॉक्टरांनी तिच्या आईची तब्येत पुन्हा बिघडल्याचं सांगितलं. सायली उठून धावणार इतक्यात आदित्य तिथे पोहोचला. त्याने स्वतःच्या गाडीने तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. आदित्यने फक्त एवढंच म्हटलं, तुझ्या आईची काळजी करू नकोस. लग्नाचा विधी थांबला. काही तासांनी डॉक्टरांनी सांगितलं की आई आता धोक्याबाहेर आहे. सायलीने आदित्यला शोधलं. तो हॉस्पिटलच्या बाहेर बकावर बसला होता. ती त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, तू पुन्हा माझ्यासाठी उभा राहिलास. आदित्य हसत म्हणाला, मी कधीच दूर गेलो नव्हतो. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे, पण मला भीती वाटते. आदित्य म्हणाला, कशाची? ती म्हणाली, उद्याची, पैशाची, समाजाची, आईची. आदित्य तिच्या जवळ बसला आणि म्हणाला, आपण दोघं मिळून सगळं करू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीच माझ्यापासून मोठमोठ्या वचनांची गरज नाही. तू थकलीस तर माझ्या खांद्यावर डोकं ठेव, घाबरलीस तर माझा हात धर, आणि काही बोलता आलं नाही तर फक्त माझ्या मिठीत ये. सायली रडत त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, मला खरंच काही नको, फक्त मिठीत घे. आदित्यने तिला घट्ट पण सुरक्षितपणे मिठीत घेतलं. त्या क्षणी दोघांना जाणवलं की प्रेम म्हणजे मोठ्या शब्दांचा किंवा महागड्या भेटवस्तूंचा खेळ नाही. प्रेम म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात वादळ आलं असताना त्याच्या शेजारी शांतपणे उभं राहणं. सायलीने अखेर मनातील निर्णय आईसमोर सांगितला. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जा, ज्या माणसाच्या मिठीत तुला भीती विसरायला मिळते त्याच्यासोबत आयुष्य घालव. काही महिन्यांनी सायली आणि आदित्यचं साध्या पद्धतीने लग्न झालं. त्याच्याकडे मोठा बंगला नव्हता, भरपूर पैसा नव्हता, पण त्याच्या छोट्याशा घरात एकमेकांसाठी वेळ होता. आदित्य सकाळी कामाला जाण्यापूर्वी सायलीला विचारायचा, आज काय हवं? आणि सायली हसायची, काही नाही. मग आदित्य म्हणायचा, मग माझी मिठी घे, आणि दोघेही हसायचे. वर्ष पुढे गेली. आदित्यचा व्यवसाय वाढला. सायलीने पुन्हा शिक्षण सुरू केलं आणि स्वतःचं काम सुरू केलं. तिच्या आईची तब्येतही सुधारली. एके दिवशी सायली खूप मोठ्या अडचणीत सापडली. तिचं काम बिघडलं. लोकांनी तिच्यावर आरोप केले आणि ती पूर्णपणे खचली. रात्री घरी आल्यावर तिने आदित्यला काहीच सांगितलं नाही. ती शांतपणे सोफ्यावर बसली. आदित्यने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, आज पुन्हा काही नाही? सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती उठली आणि त्याच्या मिठीत शिरली. काही क्षण ती काहीच बोलली नाही. मग हळू आवाजात म्हणाली, आदित्य, माझं सगळं चुकलं. तो म्हणाला, चुकलं असेल तर पुन्हा करू. ती म्हणाली, लोक काय म्हणतील? तो म्हणाला, लोकांचं काम बोलणं आहे, आपलं काम जगणं आहे. ती म्हणाली, मला भीती वाटते. तो म्हणाला, मग घाबर, पण माझ्या मिठीत घाबर. सायली हसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले.
तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत तिला पुन्हा तिचं हरवलेलं ध्येय मिळालं. अनेक वर्षांनी एका संध्याकाळी दोघे त्यांच्या घराच्या गच्चीवर बसले होते. आकाशात चंद्र होता. सायलीने आदित्यला विचारलं, आपल्या प्रेमाची सुरुवात कधी झाली होती? आदित्य हसला आणि म्हणाला, मला वाटतं ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याकडे काही न बोलता पाहिलंस त्या दिवशी. सायली म्हणाली, मला वाटलं ज्या दिवशी तू माझं दुःख विचारलं नाहीस, फक्त मला मिठीत घेतलंस त्या दिवशी. आदित्यने तिच्या हातात घेतला आणि म्हणाला, कधी कधी शब्द अपुरे पडतात. सायली म्हणाली, म्हणूनच कदाचित मिठी इतकी मोठी असते. दोघे काही क्षण शांत राहिले. मग सायलीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हळूच म्हणाली, आदित्य, आयुष्यभर माझ्याकडे काहीही मागू नकोस. तो हसून म्हणाला, एकच मागेन. ती म्हणाली, काय? तो म्हणाला, जेव्हा जग तुला थकवेल, जेव्हा लोक तुला दुखावतील, जेव्हा तुला स्वतःवर शंका येईल, तेव्हा माझ्यापासून दूर जाऊ नकोस. सायलीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मी कुठेही जाणार नाही. आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. त्या मिठीत त्याच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी समावली होती. पहिलं प्रेम, आईची काळजी, भीती, संघर्ष, गैरसमज, अश्रू, स्वप्न आणि एकमेकांना दिलेला आधार. कारण शेवटी आयुष्य कितीही कठीण झालं तरी प्रत्येकाला एका अशा व्यक्तीची गरज असते, जिच्या समोर आपण मजबूत असल्याचं नाटक करू शकत नाही, जिच्या समोर आपण रडू शकतो, हरू शकतो, घाबरू शकतो आणि तरीही स्वीकारले जातो. सायलीसाठी ती व्यक्ती आदित्य होता आणि आदित्यसाठी सायली. म्हणूनच त्यांच्या प्रेमाची सर्वात सुंदर व्याख्या एका वाक्यात होती, मला जग जिंकायचं नाही, मला फक्त तू थकलीस की तुला मिठीत घ्यायचं आहे. कारण कधी कधी प्रेमात शब्दाची गरज नसते, मोठ्या वचनाची गरज नसते, फक्त एक सुरक्षित मिठी पुरेशी असते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.